मुख्यमंत्र्यांनी राजकारण आणलं का नाही याचं उत्तर माझ्याकडे नाही. मी वर्तमानपत्र आणि तुमच्यावर विश्वास ठेवते. वर्तमानपत्र आणि चॅनल्स काय दाखवतात की महाराष्ट्र सरकारने गोकुळवर प्रशासक आणला. करेक्ट. मग महाराष्ट्र सरकार आणि गोकुळ कोण आहे? एकच आहेत ना. ते सगळे एकत्रच काम करतात ना. मग जर एकत्र सरकारमध्ये काम करत असताना माननीय मुख्यमंत्र्यांना असं वाटलं की आपला एखादा सहकारी पदाधिकारी, मंत्रिमंडळातला सहकारी, तो जर एका संस्थेत काम करत असेल त्याच्यावर आपण प्रशासक ठेवला पाहिजे, जर असं माननीय मुख्यमंत्र्यांना वाटत असेल, याचा अर्थ माननीय मुख्यमंत्र्यांना काहीतरी चूक दिसलीच असावी ना. त्याच्याशिवाय प्रशासक का टाकतील? आणि याचं उत्तर आपल्याला मिळाली पाहिजेत. मग कोर्टात केस झाली, काय झालं, माझं म्हणणं आहे गोकुळ हा अतिशय चांगला ब्रँड आहे, तो जगला पाहिजे, टिकला पाहिजे. पण आमची एवढीच अपेक्षा आहे की मग जर काम चांगलं आहे तर माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रशासक का आणला? माझ्यासारख्या व्यक्तीला असं वाटतं की दूध संघ हा जगला पाहिजे, टिकला पाहिजे. ही ह्या सशक्त लोकशाहीमध्ये सगळ्यांना काम करायचा आणि मन मोकळं करायचा अधिकार आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.